डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा इंजिनिअरिंगची जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट होती ही आता साईटवर उपलब्ध झालेली आहे। तर लिस्ट कशी चेक करायची, तर सर्वप्रथम तुम्हाला साईटवर यायचं आहे। तर साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथून साईटवर या। साईटवर आल्यानंतर तुम्ही सर्वात खाली येऊ शकता। त्यानंतर तुम्हाला इम्पॉर्टंट लिंकचं एक ऑप्शन दिलेलं आहे बघा इथे। तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे जी मेरिट लिस्ट चेक करायची आहे असं ऑप्शन उपलब्ध होईल। यामध्ये आपल्याला जे अप्लिकेशन आय डी आहे ही अप्लिकेशन आय डी टाकायची आहे, जी तुम्ही फॉर्म भरताना तुम्हाला जे फॉर्मची प्रिंट मिळाली आहे व तुमच्या मोबाईलवर व मेल आय डीवर सुद्धा ही आय डी आलेली आहे DSD म्हणून। तर ही आय डी आपल्याला लागणार आहे। आणि त्यानंतर खाली डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, जे तुमची डेट ऑफ बर्थ आहे ते डेट ऑफ बर्थ टाका आणि कंटिन्यूचं ऑप्शन आहे तिथे तुम्ही क्लिक करा। कंटिन्यूला क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन चेक करू शकता। यामध्ये तुमची कास्ट चेक करा। आता नेमकं यामध्ये काय चेक करायचं, तर तुम्ही तुमची कास्ट चेक करा, जी कास्ट तुमची आहे तीच असली पाहिजे। त्यानंतर ॲडमिशन कॅटेगरी सुद्धा चेंज करा। इथे काही विद्यार्थ्यांच्या जर ओपन झाले असेल तर तुम्ही उद्यापासून त्रुटी कंप्लीट करू शकता। आणि त्यानंतर इथे महाराष्ट्र टाईप आहे। त्यानंतर तुमचे जे मार्क्स आहे तुमचे हे संपूर्ण मार्क्स तुम्ही चेक करू शकता की तुमचे जे मार्क्स आहे बरोबर आहे किंवा नाही आहे। आणि त्यानंतर तुमचा मेरिट नंबर तुम्हाला इथे दिसून पडेल बघा। तर इथे तुम्हाला स्टेट लेवल मेरिट लिस्ट नंबर इथे दिलेला आहे, हा आहे। त्याच्यानंतर स्टेट लेवल तुमचा कॅटेगरी मेरिट नंबर इथे आहे। यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की तुम्हाला कोणते कॉलेज मिळू शकते आणि तुम्ही कॉलेजचे कट ऑफ चेक करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही तुमची मेरिट लिस्ट चेक करू शकता। यामध्ये दिलेली संपूर्ण इन्फॉर्मेशन तुमची बरोबर आहे किंवा नाही आहे हे तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे। तर संपूर्ण इन्फॉर्मेशन चेक करा। जर काही त्रुटी असेल किंवा काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या FC सेंटरला जाऊन, म्हणजे ज्याही कॉलेजमधून तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले होते त्या कॉलेजला जाऊन तुम्ही ती त्रुटी पूर्ण करू शकता। म्हणजे फायनल मेरिट लिस्टमध्ये ती जी चूक झाली आहे ही दुरुस्ती करून फायनल मेरिट लिस्टमध्ये तुम्ही ते व्यवस्थित झालेली बघू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही तुमची मेरिट लिस्ट बघू शकता। तर मेरिट लिस्ट बघून घ्या। यानंतर फायनल मेरिट लिस्ट सुद्धा आपण कशी बघायची ते सांगणार आहे आणि कॅपराऊंडचा फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।